झी 24 तासनं बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातल्या 40 टापरी भिंगारा या आदिवासी पाड्यांवरील पाणी टंचाईची भीषणता दाखवणारी बातमी प्रसारित केलेली होती आणि आदिवासी पाड्यांवरील आणखीन एक धक्कादायक बाब आता उघडकीस आलेली आहे। इथल्या आदिवासी पाड्यांना हर घर नल योजना मंजूर होऊन 1 वर्ष झालेलं आहे, मात्र अजूनही इथल्या आदिवासी पाड्यांमध्ये ना नळ आलेत ना नळाला पाणी। आदिवासींना वीज मिळावी यासाठी उभारण्यात आलेला प्रकल्प ही धूळखात पडलेला आहे। तर इथल्या सरकारी योजनांची पोलखोल केली आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। हा जो मोठा खड्डा पाहताय तुम्ही, खूप मोठा खड्डा आहे हा, जवळपास म्हणजे आम्ही पूर्ण जर पाणी जर भरलं तर बुडून जाऊ आपण, एवढा मोठा खड्डा आहे। विहिरीपेक्षा मोठा आहे खड्डा। खड्डा कशाचा आहे? हे पाण्याच्या टाक्यासाठी करलेलं आहे। 30,000 लिटर टाकी आहे, त्या टाकीकरिता हे खड्डा केलेला आहे। 30,000 लिटर म्हणजे हे कोणत्या योजनेतलं? हे जल जीवन मिशनचं आहे, हर घर नल। हर घर नल। हा, पण आपण त्या दिवशी जे शूट केलं इथून, जे 2-2.5 किलोमीटर वरचं जे पाणी आणतात महिला, तर त्या महिलांचा त्रास कमी होण्यासाठी हे होतं का? हे म्हणजे अगोदरपासून म्हणजे लई वर्षापासून हा विषय चालू आहे, महिलांसाठी की आमच्यासाठी, आमच्या गावाला म्हणजे ह्या त्रास कमी होईल या कारणाने हे होतं, पण हे काम पूर्ण झालंच नाही। इथं ना कचऱ्यापासून विद्युत निर्मिती प्रकल्प सुद्धा आहे, तिकडे आपण जाऊ आता। कचऱ्यापासून विद्युत निर्मिती होणार होती, या पाड्यांना वीज मिळणार होती, पण ते स्वप्न फक्त कागदावर राहिलं। प्रत्यक्षात अशा पद्धतीने चित्र रंगवल्यासारखं केलेलं आहे। 17 वर्ष झालं हे प्रोजेक्ट तयार करून फक्त दाखवायसाठी आणि 5 मिनिटं फक्त फोटोसाठी केलं त्यानं। तुम्ही कधी पाहताय हा प्रकल्प पूर्ण? 10-15 वर्ष झाले लाईन आणले लाकडावरचे, फक्त दिखावट करण्यासाठी आणले। 17 वर्ष एक दिवस चालवले आणि ते बंद करून स्टॉप केले। ते हे विजेचं स्वप्न ते सुद्धा अधुरं। ते म्हणतात, म्हणजे हे 8वीत होते तेव्हा, ते म्हणतात की मी माझ्या डोळ्यात देखत बघितलं की हा प्रोजेक्ट जेव्हा आला तेव्हा त्यांनी फोटो काढले आणि हे चालले गेले। काय ना 3-13 वाजवलेले सगळ्या प्रोजेक्टचे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत सह मी मयूर निकम, झी मीडिया, 40 टापरी, बुलढाणा।